जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गड किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 8 एप्रिल इसवी सन 1667. महाराजांनी आग्र्यात कैदेत अडकलेल्या डबीर आणि कोरडे या आपल्या 2 वकिलांच्या सुटकेसाठी औरंगजेबास एक पत्र लिहिले आहे. त्याचा मराठी भाषेतील तर्जुमा सापडला आहे. संपूर्ण पत्रच वाचण्यासारखे आहे. ते मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड 8वा यात छापले आहे. आपण वाचा. त्यातील मुख्य विषय असा की मी आपली परवानगी न घेता आग्र्याहून निघून आलो. याचे मला वाईट वाटते. मी पूर्वीप्रमाणेच आपल्याशी नम्र आहे. औरंगजेबानेही एकूण आपली परिस्थिती ओळखली होती. त्यानेही त्र्यंबक सोनदेव डबीर आणि रघुनाथ बल्लाळ कोरडे या 2 वकिलांची दिनांक 8 एप्रिल 1667 रोजी सुटका केली. सुमारे 9 महिने यमयातना सहन करून ते दोघे वकील सुटले आणि राजगडावर येऊन पोहोचले. 8 एप्रिल 1674. महाराज चिपळूण येथे आले. महाराज लष्कर पाहणीसाठी व नवे सरनोबत नियुक्त करण्यासाठी चिपळूणला आले. लष्कराची पाहणी करून थोर लष्करास व पायदळ लोकांस खजिना फोडून महाराजांनी वाटणी केली. याच वेळी चालू वर्षाचा खर्डा ठरवून लष्कराच्या छावण्या नव्या नेमणुका करून टाकल्या. सरनोबतची वस्त्रे हंसाजीराव मोहिते हंबीरराव यांना दिली. हंबीरराव हा मोहिते घराण्यास किताब होता. मोहित्यांचे मूळ आडनाव चव्हाण असावे असा कयास आहे. चिपळूणला महाराजांचा मुक्काम सुमारे महिनाभर होता. 8 एप्रिल इसवी सन 1676. मार्च अखेरीस मराठ्यांनी कोल्हापूर जिंकले. महाराज कुडाळहून फोंड्यास गेले आणि फोंड्याच्या किल्ल्यास वेढा घातला. 8 एप्रिल. फोंड्याचा किल्लेदार महम्मद खान हा शर्तीने किल्ला लढवित होता. त्याला जवळचे पोर्तुगीज गुप्तपणे मदत करीत होते. मराठ्यांनी ही मदत पकडली आणि पोर्तुगीजांस त्याबद्दल जाब विचारला. तेव्हा त्यांनी कानावर हात ठेवले. आमचा या मालाशी संबंध नाही असा जबाब त्यांनी दिला. विजापुराहून बहलोल खान फोंड्यांच्या मदतीस 15,000 फौज घेऊन येत होता. तो मिरजेस आल्यावर त्याच्या वाटेत मोठमोठी झाडे पाहून महाराजांनी त्यास मिरजेत गप्प बसविले. मराठी फौजा कार्यरत राहिल्या. त्या फोंड्यात घुसल्या. त्यांनी विजापूर फौजेंची कत्तल केली. पुढे किल्लेदार महम्मद खान यास कैद करून फोंडा किल्ला 6 मे रोजी हिंदवी स्वराज्यात सामील झाला. 8 एप्रिल इसवी सन 1703. सिंहगडाच्या तटबंदीवर तोफांची मारगिरी मोगलांनी केली. पण किल्ला तोफांच्या मारगिरीने हस्तगत होईल असे मोगलांना वाटत नव्हते. तेव्हा तरबियत खानाने मराठा शिबंदीची वाटाघाटी केल्या. भली मोठी रक्कम किल्लेदारास दिल्यावर किल्ला 8 एप्रिल 1703 रोजी मोगलांचे ताब्यात आला. त्या किल्ल्याचे नाव बागशी दबका ईश्वर दत्त असे ठेवले. 8 एप्रिल इसवी सन 1728. उत्तर पोर्तुगालच्या सल्लागार मंडळांच्या सचिवाने व्हॉइसरायला पाठविलेल्या पत्राची नोंद. डिचोलीचा किल्ला पाडून टाकावा अशी आज्ञा महाराजांनी केली आहे. वसईच्या युद्धात वाडीकर सावंत यांनी तटस्थतेचे धोरण पत्करले असावे, कारण पेशव्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. त्यातच कुलाबेकर आंग्रे यांच्याशी त्यांच्या कटकटी चालू होत्या.